भिवंडी तालुका डोहले ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्माननीय श्री सचिन दादा घोड़विंदे के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका डोहले ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय पर मुफ्त महाआरोग्य शिविर का आयोजन। इस महाशिविर में मुफ्त आँखों की जांच, चश्मा वाटप, खून की जांच, ECG, डायबिटीज सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया और मुफ्त में दवाइयां भी दी गई। इस अवसर पर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाल्या मामा महात्रे, मुड़बार विधानसभा आमदार किशन कथोड़े, शिवसेना उप जिला प्रमुख विष्णु चंदे, महंत स्वर उपानंद स्वामी, थाने जिला मजदूर फेडरेशन माजी अध्यक्ष पंडित सेठ पाटिल, शिवसेना भिवंडी थाने जिला प्रमुख कुंदन जी पाटिल, थाने जिला परिषद माजी उपाध्यक्ष इरफान भूरे, डोले सरपंच सुमन वाघे, डॉक्टर संजय पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली तथा डोहले गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। कुठलाही काम करताना आपण सामाजिक भान ठेवलं पाहिजे। सचिननी व्यवसायामध्ये खूप चांगली प्रगती केलेली आहे, पण व्यवसायाबरोबर समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलोय त्या समाजाचे आपण ऋण कुठल्या तरी पद्धतीने फेडले पाहिजेत याचा विचार करून त्यांनी हा कार्यक्रम येथे आयोजित केला आहे। हा डोळ्यांचा आजार हा प्रत्येक माणसाला होत असतो वयाच्या 40 नंतर किंवा लहान वयासुद्धा मध्ये बऱ्याच मुलांना होतो, तरुणांना होतो, परंतु काही लोकांचं डॉक्टरकडे जातात पण आपल्या खेड्यागावामधील लोक डॉक्टरकडे जाण्यासाठी टाळतात किंवा किंबहुना ते घाबरतात आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तो आजार वाढतो त्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याचा पुरेपूर इलाज होत नाही। तर बरेचसे आमचे गावातील लोक आहेत जे वयोवृद्ध आहेत, त्यांना दिसत नसेल, फक्त एवढं सांगतात की माझ्या डोळ्यापुढे अंधार येतो, पण कधी जाऊन डॉक्टरकडे दाखवत नाही। आणि त्यासाठी हे शिबिर इथे आयोजित केलेले आहे। जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला पाहिजे। ज्यांनी हे शिबिर इथे आयोजित केले कथोरे साहेबांच्या प्रेरणेमधून जवळजवळ 32 वर्ष ते इथे काम करतात। देवाभाऊ चष्मा हा 1 रुपयामध्ये चष्मा ते देतात आणि जवळजवळ मला वाटतं विदेशामध्ये पण हा चष्मा देवाभाऊंच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने देवभाऊ चष्मा म्हणून हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे आणि परदेशामध्ये सुद्धा त्याच्या विक्री मोफतपणे आपण केलेली आहे। आणि अशा पद्धतीने चांगला कार्यक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल मी सचिनजी घोड़विंदे यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। पाटील साहेब घोड़विंदे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, आधारस्तंभ आदरणीय सचिनचा स्वभाव हा एक अबोल आहे, पण व्यवसायामध्ये मनापासून चांगला विचार करून माणसं जोडण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहे आणि एक चांगला विचार घेऊन ज्यावेळेला एखादा तरुण काम करत असेल तर त्याला शुभेच्छा द्यायला मला निश्चितपणे आवडतात आणि म्हणून सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मला इथे यायला खूप आनंद वाटला। मागच्या वर्षी पण होतो मी, त्यामुळे सचिनचा वाढदिवस मी तसा चुकवत नसतो, पण एक वेगळ्या विचारातून आपला तरुण एखादा उद्योगामध्ये प्रगती करत असेल तर त्याला निश्चितपणे आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे। आपली सगळी मंडळी व्यवसायात उतरावी, चांगल्या प्रकारचा रोजगार करावा ही भूमिका नेहमीच आपल्या तरुणांच्यात सुद्धा तयार झाली पाहिजे आणि आपण सुद्धा त्या माध्यमातून तयार झालो तरच खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये आपण टिकणार आहोत।
सध्या तुम्हाला शहरीकरणाचा पट्टा सगळा वाढत चाललेला आहे आणि त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हा अतिक्रमण होत चाललेला आहे. याचा विचार जर तुम्ही आम्ही जर केला नाही तर काही दिवसात आपले सगळे सातबारे जातील आणि आपल्याला वंचित व्हावं लागेल. हा विचार सगळ्या कार्यकर्त्यांनी जर केला तरच खऱ्या अर्थाने तुम्ही टिकणार आहात. शेवटी आम्हाला एक बांधिलकी आहे की काही गोष्टी ह्या तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन करण्याची जी जबाबदारी आहे ती राजकीय क्षेत्रातली असेल किंवा सामाजिक क्षेत्रातली असेल ती करणं हे आमचं स्वतःचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मला निमंत्रित करायला आले त्या टायमाला त्यांनी सांगितलं की आम्हाला चष्म्यासाठी पण आम्ही शिबिर ठेवणार आहे. त्या क्षणाला साकीब गोरेंनी सांगितलं की मीच माझी सगळी यंत्रणा पाठवतोय आणि तुम्हाला सगळी सुविधा तिथं देण्याचा प्रयत्न करेल. आज जे राज्य सरकारने आज कार्यक्रम घोषित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मोहीम सुरू केलेली आहे नेत्र तपासणीची त्यामध्ये आपल्या या यंत्रणेच्या माध्यमातून आमच्या साकीब गोरेंच्या माध्यमातून 12 विधानसभा मतदारसंघांच्या मध्ये आपले कार्यक्रम आपण सुरू केले. आतापर्यंत कालपर्यंत 7 मतदारसंघात कार्यक्रम झाला होता. आज तुमच्या 8व्या मतदारसंघात अजूनही काही ठिकाणी होईल. असं करता करता 12 आमदारांच्या हद्दीमध्ये आम्ही जेवढे चष्मे लागतील साधारण त्याचा टार्गेट ठेवलेला आहे 1 लाख चष्मे वाटण्याचा आणि मोफत चष्मे देतोय आपण. कुठल्याही प्रकारचा देवाभाऊंच्या नावाने हा चष्मा आहे. ज्या राज्याची दिशा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी ठरवले त्यांच्या नावाने हा चष्मा केलेला तयार आहे. त्याच्यावर अगदी लहानसं त्याच्यावर नाव आहे तुमच्या लक्षात येईल. केवळ हा चष्मा मोफत देणं हा नाही पण त्याच्यामधून तुमच्या दृष्टीची तपासणी जर झाली त्यात काही आढळलं तर त्याचं ऑपरेशन सुद्धा केलं जात आहे. अशी खूप मोठ्या प्रमाणातली मोहीम आमच्या मुरबाड मतदारसंघात नेहमीच होते. पण आता आपण वेगळ्या प्रकारचं हे चित्र तयार करून पूर्ण एक 16 म्हणजे 12 मतदारसंघ आहे त्यामध्ये करतोय आणि एक वेगळ्या पद्धतीने हे काम करण्याचा प्रयत्न करत असतोय. चांगल्या विचारातून ज्यावेळेला जोडलं जात आहे तर त्याला निश्चित दिशा मिळते. बदलापूरला झालेला हा चष्मा तयार आज 11-12 देशांच्या मध्ये फिरतोय आणि त्या देशांची नजरा लागल्यात की भारतातला चष्मा देवाभाऊंचा चष्मा आम्हाला सुद्धा मिळावा. ही भूमिका आज जर खऱ्या अर्थाने आपला एखादा तरुण उभा करत असेल तर हा आदर्श आपल्या तरुणांनी घेतला पाहिजे की आमच्या शेवटच्या माणसाला मदतीचा हात तुम्ही आम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे. गोरगरिबाला जे मदतीचा हात आहे आपण कधीही दृष्टीवर लक्ष केंद्रित करत नाही. प्रत्येकाला हा त्रास असतो पण तो कमी अधिक प्रमाणात असतो पण कधी तपासण्या करत नाही. आणि त्यातल्या त्यात खेड्यातल्या आमच्या महिला असतील नागरिक असतील ही डोळ्याची तपासणी कधी तयार होत नाही तयार जातच नसतात. अशी शिबिरं लागली असे काही कार्यक्रम जर झाले तर त्यांना खऱ्या अर्थाने दृष्टीला मदत होऊ शकेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी ठेवलाय आणि चांगल्या विचारातून हा कार्यक्रम केला. पाऊस असून सुद्धा माझ्या भगिनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आल्या. अजूनही जे नागरिक येतील त्यांना जेवढे चष्मे लागतील तेवढे चष्मे इथं दिले जातील. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तसा हा भाग म्हणजे मी नेहमीच तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात असतोय पण शेवटी मी कुठला आहे कुठल्या मतदारसंघाचा आहे तो विचार मी कधी करत नाही. मी निश्चित ज्या भागात जातो त्या भागामधल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी माझी ही तरुण फळी नेहमीच माझ्या बरोबर साथ देत असते. आणि त्यामुळे भिवंडी तालुक्यामध्ये आमच्या शरद पाटील वगैरे ही सगळी टीम मनापासून काम करत असते आणि तरुणांना जोडण्याचं जे काम होतंय ते तुम्हाला लाभ मिळावा हीच भूमिका आमची असते. याबरोबर आम्ही खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही सामाजिक जीवनामध्ये खूप काही कार्यक्रम करतोय. विधवा महिला माझ्या मतदारसंघात जेवढ्या असतात त्यांच्या मुलींची लग्न असतील तर कन्यादान आमच्या माध्यमातून आम्ही केलं जाते. आतापर्यंत 4000च्या वर कन्यादान माझ्याकडून झाले गेलेले आणि एक चांगला एक संदेश त्या माध्यमातून एखाद्या गरीब भगिनीचा जर प्रसंग आला तिच्या मुलीच्या कन्यादानाचा प्रश्न असेल तर तिथे जाऊन आम्ही उभं राहतो आणि ते कन्यादान करतो. दुसरा एक अजून एक नवीन कार्यक्रम सुरू आहे. ज्या घरात मुलगी जन्माला आली त्या घरी जाऊन त्या आई वडिलांचं आपण स्वागत करतो त्यांना काही बक्षीस देतो आणि सुकन्या योजनेचा पहिला हप्ता खाता काढून तिच्या नावाने चालू करून देत असतो.
की मतदारसंघामध्ये आतापर्यंत 1300 खाते काढली गेलेली आहेत आणि एक मोठी मोहीम सतत एक घेतलेली आहे. केवळ राजकारण नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्हाला काहीतरी समाजाची बांधिलकी आहे. गेल्या 25 वर्ष आमदार आहे. तो केवळ आमदार म्हणून नाही तर एक सामान्य घरातला कार्यकर्ता, सामान्य माणसाला उपयोगी पडावा, याच्यातूनच तरुण घडवावेत आणि त्यातूनच माझा साकीब गोरे तयार झालेला आहे. याचा मला स्वतःला अभिमान आहे. मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता, मुस्लिम समाजाचा एकही गली तसा रुग्ण दिसत नसतो, पण हिंदूंच्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतो. हे खऱ्या अर्थाने कौतुक आपण उभं केलेलं रोपट आहे आणि त्याचा वटवृक्ष होतोय, याचा आनंद आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला वाढदिवसाच्या दिवशी फोन करून सांगितला, साकीबला सांगायचं की 1 लाख चष्मे वाटप केले पाहिजे आणि 5000 ऑपरेशन केली पाहिजेत या 15 दिवसामध्ये. आणि तीच मोहीम आहे. आपल्याला अजूनही कुठे कार्यक्रम करायचे असतील तर आपण हक्काने सांगा, आपलाच हक्क आहे. या भूमिकेतून आपण सगळ्यांनी काम करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे उपस्थित काय राहिले याचा एक मात्र कारण आहे का सचिन दादा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात आणि जो मी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो, साहेब डोंगरासारखे त्याच्या मागे उभे राहतात. मी साकीब गोरे 1984 ते 87 कोहारी ट्रान्सपोर्ट वर मी हमालीचं काम करत होतो. आज तो हमाल 11 देशांमध्ये चष्मे पुरवतोय. त्यांनी 34 वर्ष निस्वार्थ लोकांची सेवा केली. 34 वर्षामध्ये 27 लाख नेत्र तपासणी झाली, 18 लाख चष्मे दिले आणि 63,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. आज लोक त्याचं नाव काढतात. समाजभूषण भेटला, महाराष्ट्र समाजभूषण भेटला, असंख्य मला अवॉर्ड भेटले. पण याच्या मागचा मुख्य जो आधार आहे, मला हात धरून उभे करणारे, प्रत्येक वेळी माझ्या मागे शाबासकीची पाठ देणारे, धडपडणारे आणि प्रत्येक माझ्या अडचणीच्या वेळी माझ्या बरोबर डोंगरासारखे उभे राहणारे कदरे साहेब आहेत. हा एक असा कल्पवृक्ष आहे का आपली कल्पना जर साहेबांच्या पायथ्याशी आपण जाऊन केली तर ती साकार होतेच. एक साकीब गोरे हा काम करतोय. तुम्ही पण माझ्या मागे साहेबांबरोबर उभे राहिले तर तुम्ही साकीब गोरे सारखे घडू शकता. घडवण्याचं काम साहेब करतात. आगे भी तू, पीछे भी तू, दाएं भी तू, बाएं भी तू, किस तरफ जाऊं के दिल को आए करार, जब हर तरफ तेरा काम नजर आने लगे. मतदारसंघात पूर्वच बघा, पश्चिमच बघा, उत्तरच बघा, दक्षिणच बघा, फक्त विकास दिसतोय, विकास. आणि हा विकासाचा महामेरू ईश्वराने मुरबाड मतदारसंघासाठी आम्हाला दिला. हा ईश्वराचा आमच्यासाठी महाप्रसाद आहे. आणि असे गृहस्थ ज्यांचा महाराष्ट्रातल्या फक्त बोटावर मोजल्या इतक्या 3 आमदारांमध्ये समावेश होतो. तुम्ही कधी साहेबांबरोबर मंत्रालयात गेले तर आम्ही जातो. साहेब नसताना आम्ही आता खेळल्या टेबलवर गेलो ना तर अधिकारी उठून मारतो, कचोरे साहेबांकडून आलाय. हे आपल्या आमदारांनी कमवलंय, हे आपल्या नेत्यांनी कमवलंय. हा नेता अशीच प्रगती करत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद. सचिन घोडविंदे साहेब युवा नेता तुमच्या वाढदिवसाचं सचिन दादा घोडविंदे साहेब या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर वैशालीताई चष्मे बसलेले आहेत. त्यांना मी प्रथम या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. मॅडम
वाडे प्रेमाचं प्रतीक असलेलं मुलांचं होतं. आदरणीय सन्माननीय खासदार साहेब आज शुभेच्छा गजरामध्ये आपल्या बाळामामांना या ठिकाणी मानवंदना. सचिन गोडविंदेला वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या सगळ्यांच्याही वतीने व्यासपीठाच्या वतीनं खूप शुभेच्छा देतोय आणि शुभेच्छा देताना अभिनंदन देखील करतोय की त्यांनी इथं चांगल्या कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे. ते खरं म्हटलं तर आता काळाची गरज आहे की आज आपण पाहत असाल गेले अनेक दिवस पाऊस देखील खूप पडत आहे आणि पावसामुळं अनेक आजार हे माणसाला जडत असतात आणि अशा परिस्थितीत आपण अशा प्रकारच्या तपासण्या करता अनेक वृद्धांना चष्मे वाटप इथे केले जातं. एकंदरीत या चांगल्या समाजोपयोगी कार्यक्रमातून त्यांचं जे नेतृत्व आहे ते देखील सिद्ध होत आहे. फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक बाबतीत देखील त्यांचं चांगलं काम हे आपल्याला दिसत आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी देवी मातेच्या एवढी प्रार्थना करेन की सचिन गोडविंदेंना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो एवढंच आजच्या दिवशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास करून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आपण पाहत असाल सध्या ॲम्ब्युलन्स सेवा देखील काही लोक प्रायव्हेट असल्यामुळे खूप मागलेली असतो आणि म्हणूनच सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारची सेवा मिळावी या चांगल्या हेतूने उद्देशाने अधिकला ॲम्ब्युलन्स देखील त्यांनी वाटप केलेलं आहे. खरोखरच त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय. पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे बंधू सचिन गोडविंदे आम्ही पूर्वीपासून दोघे एकत्र काम करत आलो. आज सचिन जो पण काही कार्य करतो अतिशय चांगलं कार्य करतो. आज चष्मे वाटपचा जो कार्यक्रम होता देवाभाऊ चष्मा माननीय आमचे आधारस्तंभ कतोरे साहेब आमदार कतोरे साहेबांनी वेळात वेळ काढून त्यांच्या पायाला दुखापत झाली तरी पण ते सचिनच्या वाढदिवसाला हजर राहिले. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांनी इथे येऊन चांगलं मार्गदर्शन केला. सचिन जे आज कार्य करतो सचिनची जी समाजसेवा आहे तो तलागालातल्या माणसापर्यंत आज जे पोचतो अतिशय आनंद होतो. चांगलं काम करतो. पावलावर पाऊल ठेवून तो चालला आहे. देव त्याला अशीच चांगली प्रगती करो. आता काही मला वाटते थोड्या दिवसात 10-15 दिवसात त्यांनी एक गाडी बुक केलेली आहे ॲम्ब्युलन्स. ती पण ॲम्ब्युलन्स तो लोकार्पण कराल. म्हणजेच ह्या परिसरात जो लोकांना आरोग्यविषयक हॉस्पिटल हे ते ही जी मदत आहे ही खरी मदत आहे. ती सचिन अवश्य करतो. मी माझ्या मीनाक्षी मातेचरणी प्रार्थना करतो की त्याला अशीच ताकद देवो आणि लोकांची सेवा करो. त्याला आज वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. वाढदिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर बाहेर पाऊस पडतो. मी एवढंच म्हणेन झरझर मेघांनो गरजत लाही दिशांना दिसेल मानव सांगा त्याला. आज वाढदिवस सचिन घोडविंदे साहेब यांचा. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर वाढदिवस सचिन दादांचा आहे. मात्र दादा म्हणाले त्याप्रमाणे मानवसेवा हीच ईश्वर सेवा आणि हे ब्रीदवाक्य त्यांनी घेऊन समाजासाठी सातत्यानं समाज उपयोगी अनेक उपक्रम पार पाडलेले आहेत. आज वाढदिवसाची सुरुवात सकाळची आपण जर पाहिली तर ती सुरुवातसुद्धा अतिशय सुरेख आहे. कारण या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केलेली आहे. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर या डोहळे पाड्यावरची जी शाळा आहे त्या शाळेच्या शिक्षकांनी नुकतीच मागणी केली की आमचे 59 विद्यार्थी आहेत त्यांना पीटीचे ड्रेस मिळावेत. ते ड्रेस लगेच देऊन टाकले. आता वॉटर ATMचं आपण उद्घाटन केलेलं आहे. इथे जवळजवळ 1000 चष्म्यांपेक्षाही चष्म्याचं वाटप केलं जाईल
म्हणजे अशा पद्धतीनं चष्म्यांचं वाटप आहे. पण सोबतीला आपण पाहिलं तर महाआरोग्य शिबिर आहे, ज्या शिबिरामध्ये पूर्ण शारीरिक तपासणी, रक्त तपासणी, मोफत औषध आहेत, मोफत मेमोग्राफी. बाहेर आपण गेलात तर साधारणपणे 3-4 हजार रुपयाला मेमोग्राफी खर्च करावा लागतो, तर इथे मोफत आहे. किडनीच्या आजारावरती इथे मोफत आपला उपचार पण मिळणार आहेत. कॅन्सर तपासणी केली जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आजचा वाढदिवस साजरा होतो. आज आदिवासी ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी साडी वाटपाचाही कार्यक्रम आहे. येत्या 15 दिवसात म्हणजे दिवाळीच्या पूर्वसंध्येला विष्णुदादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर इथे फोर्स गाडी ही अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका ही त्याचं लोकार्पण सोहळा आपण संपन्न झालेला पाहणार आहोत. सकाळपासून वेळात वेळ काढून आजारी असताना मुरबाड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब हे त्यांच्या सोबतीला आलेले होते. नुकतेच भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळामामा यांचंही या ठिकाणी आगमन झालं. सोबतीला आपण पहिलं पंडितजी पाटील असतील, कुंदनजी पाटील असतील, इरफानजी भोरे साहेब असतील, अनेक मान्यवर मंडळी यांची रीघ लागलेली आहे. विष्णुदादा चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणास्थानातून आज सचिनदादा जे ज्या पद्धतीनं समाजसेवेचं व्रत जोपासत आहेत त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुमच्या मनामध्ये जे जे तुम्ही इच्छिणार आहात ते ते पूर्ततेकडे जाणार आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. याच वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक अनेक शुभेच्छा. सर्वप्रथम माझे मोठे बंधू सचिनदादा गोडविंदे यांना ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायतीमधील सर्व मेंबर्सतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज खरं बघायला गेलं तर आज विविध उपक्रम गेले 2 ते 3 दिवसांपासून आमचे बड्डेच्या निमित्त चालू आहेत. आणि त्या निमित्ताने आम्ही मोफत चष्मा वाटप ठेवला आहे, आरोग्य शिबिर ठेवलेत. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही सर्व ग्रामपंचायती लोक इव्हन ग्रामपंचायतीच्या बाहेरच्या लोकांसाठी आम्ही बरेच उपक्रम ठेवलेत. आणि त्याचा लाभ घेताना तुम्ही बघत आहेत सकाळपासून लोकांची खूप सारी गर्दी लागलेली आहे, गर्दी भरपूर लागली आणि बऱ्याच लोकांनी लाभ घेतलेला. आताही बघता तरी रांग इथे मोफत शिबिर मोतीबिंदू ऑपरेशन असू देत किंवा चष्मा वाटू देत त्याच्यासाठी आहे. खरं सांगायला गेलं तर आम्हाला आनंद ह्या गोष्टीचं होतं की आम्ही हे जेव्हा समाजकार्य करतो त्या समाजकार्याला राजकीय नेते, सर्व थरांचे राजकीय नेते हे आमचा सन्मान करतात आणि ते त्या दृष्टीने ते बघतात आणि आम्हाला त्या दृष्टीने मदत करतात. आणि नेहमीच आज कथोरे साहेब असू देत किंवा काय असू देत, आज आम्ही जेव्हा कथोरे साहेबांकडे जातो, आज आम्ही कुठल्याही गोष्ट घेऊन जातो कामानिमित्त, आज त्यांचा कुठल्या गोष्टीला नकार नसतो. आम्ही त्या दिवशी जेव्हा सांगितलं की साहेब असा कार्यक्रम करायचा आहे बड्डेच्या निमित्त, साहेबांनी लगेच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आणि चष्मा वाटपचा कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला लगेच गावातील ग्रामपंचायतीतील लोकांसाठी एक महिला बचत गटासाठी एक हॉल उभारण्यासाठी एक लेटर दिला. त्याच्यानंतर स्मशानभूमीचं जे कॉन्क्रिटीकरण होतं त्याच्यासाठी आम्हाला लेटर दिलं. जिमचे साहित्य असू देत किंवा इतर काही गोष्टी असू देत, सर्व गोष्टींना ते आम्हाला नेहमीच सपोर्ट करतात. आणि अशाच बाळामामा असू देत किंवा कुठल्याही पद्धतीचे राजकारणाच्या दृष्टीने असू देत किंवा समाजकारणाच्या दृष्टीने आम्हाला हे राजकीय नेते सगळे विष्णुदादा असू देत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि ह्या सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला असं वाटतं आमच्यावरती असंच राहू, आम्ही अशीच कामं करत राहू. आणि मला असं वाटतं आमच्या ग्रामपंचायतीला नुकताच जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. आम्ही तो महाराष्ट्रस्तरीय पुरस्कार कसा मिळेल या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि नक्कीच पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये मला असं वाटतंय की आमची ग्रामपंचायत जी आहे डोळा ग्रामपंचायत ही महाराष्ट्र स्तरावरती 1 नंबरला असेल हे आम्ही आश्वासन देतो तुम्हा सर्वांना, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून. आणि मी सर्वांचे इथे उपस्थित राहिलेले दादाच्या बड्डेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे मी सगळ्यांचे आभार करतो. तसेच तुमचे सर्व पत्रकार बंधू भगिनींनो तुमचेही आभार करतो. तसेच उपस्थित राहिलेले सर्व नागरिक आणि सपोर्ट स्टाफ आणि माझं SG ग्रुपची कोर टीम जे ग्राउंड लेवलला काम करतात, आमचे सगळे मित्रपरिवार, यांचे सगळ्यांचे आभार करतो. आणि पुन्हा एकदा दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सचिन सीताराम गोडविंदे आणि या पडगाव विभागाचे हे दोन्ही आधारस्तंभ विष्णुदादा चंदे आणि सचिनदादा गोडविंदे हे या विभागाचे एक आधारस्तंभ झालेत. गोरगरिबांसाठी ते सदैव धावत असतात. आणि सचिन म्हणजे आमचा संत, शांत आणि निवांत असा निर्णय घेणारे व्यक्तिमत्व असे त्याचं. तो कधीही कोणावर डायरेक्ट तापत नाही, इतका संत समजून घ्यायचा विषय त्याचा फार महत्त्वाचा आहे. आणि त्याची आज ज्यांनी जो कार्यक्रम केला आहे, आज पावसाचे दिवस आहेत आणि खरोखरच समाजाला त्याची गरज आहे, गोरगरिबांना गरज आहे. आपण पाहतोय की एक चेकअपला
खूप पैसे भरावे लागतात. आज विनामूल्य त्यांनी केलं आहे. आज चष्मा वाटपचा कार्यक्रम केला आहे आणि आत्ताच एवढ्यात खासदार साहेब येऊन गेलेत, त्यांनी सुद्धा त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत आणि मी माझा पुतण्या म्हणून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, आयुष्य आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच माझ्याकडनं शुभेच्छा. अशी म्हणजे माझी इच्छाच होती की हा कार्यक्रम राबवावा. कतोरे साहेबांकडे गेल्यानंतर कतोरे साहेबांनी लगेच हेच केलं. पण सर्वप्रथम मी कतोरे साहेबांचे आभार मानतोय, जो सपोर्ट केला त्याच्याबद्दल. तो बाळामामांचे पण मनापासून आभार, सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतोय आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांचे सर्वांचे मनापासून आभार.